आपल्याला स्वमेटमध्ये कम्युनिकेशन मास्टर वर्कशॉप करायला आली आहे. कम्युनिकेशन मास्टर वर्कशॉप करण्याचा पर्पज हाच आहे की मी ॲज अ काउन्सिलर म्हणून जेव्हा लोकांसोबत डील करते तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पण माझी काहीतरी इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे आणि शिकत राहिलं पाहिजे आणि आपल्या ज्या स्किल आहे त्याला थोडंसं बूस्टअप करणं म्हणा किंवा आपण स्वतः कुठे जाताना काही ठिकाणी जाताना स्वतःच्या हेल्थकडे असा हेल्थ मेंटेनन्स असतो, तसं आपल्या कम्युनिकेशनचा पण एक मेंटेनन्स म्हणून हा वर्कशॉप जरूर सगळ्यांनी अटेंड केला पाहिजे. असं नाही आहे की याला बोलता येतं किंवा याला बोलता येत नाही म्हणून त्यांनीच हा वर्कशॉप करावा, तर असं काही नाही आहे. एक आपल्या स्वतःच्या पॉझिटिव्हिटीसाठी सुद्धा आपण हा वर्कशॉप करू शकतो. पण खरंच आहे याचा रिझल्ट इफेक्टिव्ह आहे. अभिषेक सर आणि स्मिता कडू मॅडमने खूप छान ह्या वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिकली एक्सप्लेन पण केलं, प्रेझेंटेशन थ्रू पण एक्सप्लेन केलं आणि म्हणजे इथे बरेचसे माझे जे फ्रेंड्स आहेत की ज्यांच्यामध्ये बोलण्याची हिंमत पण नव्हती असं मी पाहिलं पण आहे, तर ते हे वर्कशॉप अटेंड संपण्यावर आला तेव्हा त्यांनी त्यांची खूप इम्प्रूव्हमेंट दाखवली आणि त्यांच्यामधला तो चेंज ना म्हणजे वन साईड ऑफ धिस कॉइन आणि अनदर साईड ऑफ धिस कॉइन म्हणजे ते एकदम बिलिव्हेबल आहे. आणि खरंच आहे की ज्यांना कम्युनिकेशन स्किलमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी हा वर्कशॉप जरूर अटेंड करावा, ज्याच्याने स्वतःमधला कॉन्फिडन्स पण वाढतो. शिवाय आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो ना ती आपल्याला एन्व्हायरमेंट कशी हवी हे इथून नक्कीच आपल्याला शिकायला मिळते. तर मी स्मिता कडू मॅडम आणि अभिषेक पवार सर दोघांचे खूप आभार मानते की ते खूप छान पद्धतीने लोकांसाठी हे असे वेगवेगळे वर्कशॉप आणत आहेत. तर थँक्स टू देम.